काही विचारवंत म्हणतात की धर्मगुरू हा कसा असला पाहिजे. नक्कीच, अगदी बरोबर आहे. प्रियानो, धर्मगुरू हा खऱ्या अर्थाने जर आम्ही पाहिलं तर बुद्धिवान असला पाहिजे, धर्मग्रंथाचा अभ्यास त्याला असला पाहिजे. तो धर्मगुरू वर्तनाने, चारित्र्याने सुशिक्षित असला पाहिजे, लीन आणि नम्र असला पाहिजे. सामाजिक रीतीने, आध्यात्मिक रीतीने त्याने लोकांना आध्यात्मिकतेमध्ये वाढवलं पाहिजे. तो धर्मगुरू फक्त त्याच्या ड्रेसमुळं, त्याच्या झग्यामुळं, त्याच्या पंचामुळं किंवा त्याच्या राहणीमानावरून त्याला ओळखलं जाऊ नये, तर त्याच्या चारित्र्यावरून त्याला ओळखलं गेलं पाहिजे. त्याच्या संपूर्ण जीवनातून ओळखलं गेलं पाहिजे. हा खरा धर्मगुरू आहे. आणि म्हणून वेशभूषा किंवा त्याचं बोलणं रुचकर यावर आम्ही विश्वास न ठेवता त्याचं खरं जीवन काय आहे ते आम्ही पाहिलं पाहिजे. पवित्र बायबलमध्ये असं म्हणलेलं आहे, मत्ती कृष्णवर्तमान याचा 7वा अध्याय आणि 15 वचनामध्ये, खोट्या धर्मगुरू किंवा खोटे संदेष्टे याविषयी जपून राहा, कारण ते मेंढरांच्या वेशाने तुमच्याकडे येतात, पण ते अंतरी क्रूर लांडगे असतात. अंतःकरणातून क्रूर लांडगे असतात, ते फाडून टाकणारे असतात. आणि म्हणून हे आम्ही पाहिलं पाहिजे. बायबलमध्ये असंही म्हटलेलं आहे, पवित्र बायबलमध्ये मत्ती 7 आणि 16 ते 20 मध्ये, की झाडावरून फळ ओळखायचं नाहीये, तर फळावरून झाड ओळखलं पाहिजे. की त्याच्यामध्ये काय फळ आहे, त्याच्यामधलं जीवन कसं आहे ते आम्ही ओळखलं पाहिजे, मग झाड ओळखलं पाहिजे. कारण प्रियानो, आम्ही फळ जर त्याच्यातले ओळखत नाही तर आम्ही काही पार करू शकत नाही. म्हणून धर्मगुरूच जर जगातील जर संपले ना दादा, तर मात्र जगामध्ये 100% अंधार आणि अंधार होणार आहे.